नमस्कार प्रेक्षक हो, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. वाघ नख, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा कोथळा ही तीन गोष्टी आपल्या नजरेसमोर सातत्यानं असतात. ही वाघ नख लंडनच्या म्युझियम मध्ये आहेत, ज्याचा उपयोग अफजल खानाचा कोथळा काढण्याकरता छत्रपतींनी केला होता असं सांगून 3 वर्षाकरता ती महाराष्ट्रामध्ये आणण्याची योजना त्यांनी केली. करोडो रुपये खर्च करून लंडन वारी केली आणि त्यांच्याबरोबर 3 वर्षाचं भाडं देण्याचा एक पत्रव्यवहार त्यांनी केला. इंद्रजित सावंत हे साताऱ्यातले एक आघाडीचे संशोधक, त्यांनी लंडनच्या म्युझियमशी पत्रव्यवहार केला आणि विचारलं की ही खरोखर वाघाची नखं जी आहेत ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत का, याविषयी तुमच्याकडे काही ठोस पुरावा माहिती आहे का? चक्क लंडन म्युझियमनं त्याला नाही सांगितलं. जाणून घेऊयात संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आजपर्यंत कधीच त्या ठिकाणी महाराष्ट्रासमोर, देशासमोर किंवा जगासमोर येऊ दिलेला नाही. नेहमी खोट्या इतिहासाचं समर्थन करत आलेले आहेत. म्हणून संभाजी ब्रिगेड नेहमी मागणी आजपर्यंत करत आलेली आहे की इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि खरा आणि सत्य इतिहास जगासमोर आला पाहिजे. महाराष्ट्र सरकार लंडनवरून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अफजल खानाचा कोथळा काढला ती वाघनख घेऊन त्या ठिकाणी येणार होतं. त्यावेळेस पण बऱ्याच इतिहासकारांनी, संशोधकांनी संशय व्यक्त केला होता किंवा आक्षेप घेतला होता की लंडनमध्ये असणारी ती वाघनख खरीच आहेत असं कुणीच सांगू शकत नाही. आता ज्या म्युझियम मध्ये लंडनच्या ती वाघनख ठेवलीत त्यांनीच पत्रव्यवहारामध्ये सांगितलंय की ती खरी आहेत का खोटी आम्ही सांगू शकत नाही. मग सरकार महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना भावनिक का करू पाहत होतं? याचा अर्थ सरकारची नियत ही फक्त फसवेपणाची आहे आणि फक्त महाराष्ट्राला फसवायचंय किंवा फसवणूक करायची हाच उद्देश कदाचित मुनगंटीवार जे सांस्कृतिक मंत्री आहेत त्यांचा असावा. माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा राज्य सरकारला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी करतो, सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यात हिट अँड रनची केस झाली, अगरवाल परिवार त्याच्यामध्ये अटकेतही आहे. सेम तशीच केस मुंबईलाही झाली, त्याही व्यक्तीला पोलीस अटक करतायत. काल रात्री 2 वाजता पुण्यातल्या हॅरिस ब्रिज येथे पेट्रोलिंगला असणारे 2 पोलीस शिपाई मोटरसायकलवरनं जात असताना एका वाहनानं त्यांना उडवलं. त्यात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आणि दुसरा अत्यवस्था आहे. पोलीस याचा तपास करतायत, पण हे असं रात्रीच्या वेळेला का घडतं, पोलीस नेमके काय करतात आणि मद्यचालक, मद्य विक्रेते आणि मद्य पिणारे या तिघांनाही यामध्ये जबाबदार धरलं पाहिजे का? सर काय सांगाल, काल रात्री सुमारे 2च्या सुमारे जे आहे हिट अँड रनची घटना घडली होती हॅरिस पुलाच्या खाली, काय सांगाल याबद्दल? आज आमचे खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 1:30 वाजेच्या सुमारास 1:40 वाजता आमच्या बीट मार्शलला कॉल आला कंट्रोलचा की हॅरिस ब्रिजजवळ भोपोडी अंडरपास, रेल्वेचा अंडरपास आहे, त्या ठिकाणी पोलिसांचा अपघात झालेला आहे व ते तिथे जखमी आहेत. यावरून आमचे नाईटचे ड्युटी ऑफिसर व बीट मार्शल दुसरे व पोलीस तेथे गेले. तर तेथे त्यांना 2 पोलीस जखमी दिसले. त्यांना आम्ही खडकी कॉन्टेनमेंट हॉस्पिटल इथे लगेच आम्ही उपचाराकरता नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी दोघांना तपासले असता पोलीस हवालदार कोळी हे मृत झाल्याचे सांगितले. तसेच पोलीस कॉन्स्टेबल शिंदे जे आहेत त्यांना आम्ही पुढील उपचारासाठी रुबी हॉस्पिटल येथे रेफर केलेले आहे. सर काय सांगाल याबद्दल, कोणती गाडी होती, कन्फ्युजन आहे सध्या?
सध्या ज्या गाडीने अपघातामध्ये त्यांना ज्या मागून ठोकर दिलेली आहे त्या असं वाटतं की कुठल्या तरी जोडा येणाऱ्या वाहनाने त्यांना हे केलेले आहे. आम्ही 10-12 गाड्यांचे नंबर झिरोईंग केलेले आहेत. त्या आधारे आम्ही त्या गाड्यांचा त्या वाहनाचा शोध घेत आहोत. गुन्हा दाखल झालेला आहे. हो, गुन्हा दाखल झालेला आहे. जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा, हरे कृष्ण हरे राम अशा नादघोषामध्ये इस्कॉन टेम्पलच्या वतीनं जगन्नाथाची रथयात्रा पुण्यातून SP कॉलेज येथील सुरू करण्यात आली. यावर्षी त्यांचं हे 8वं वर्ष होतं. तेव्हा जाऊयात आपण ओडिसाच्या जगन्नाथाच्या रथाच्या यात्रेला पुण्यातल्या टिळक रस्त्यावर. राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे तुकाराम महाराजांची पालखी आता बेलवडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे पोचली आहे. तेथे पहिलं रिंगण आज करण्यात आलं. अतिशय भक्तिभावात पावसाच्या स्वागतात आणि निसर्गाच्या सान्निध्यात हे रिंगण करण्यात आलं. जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण
जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान आपण प्रत्येक जण करतच असतो, किंबहुना तो करावा अशी आपली मानसिकता देखील आहे. सुधीर मनगंटीवार यांनी वाघनख महाराष्ट्रात परत आणणार अशा आशयाची एक बातमी 7-8 महिन्यापूर्वी मीडियाला दिली होती. त्याप्रमाणे इंग्लंडला जाऊन त्यांनी ते परत आणणार आणि त्याकरता करार मदारही केले. करोडो रुपये त्याच्यावरती खर्चही झाले. इंद्रजित सावंत या सातारच्या संशोधकांनी ब्रिटिश लायब्ररीला एक व्यक्तिगत पत्र लिहिलं आणि महाराष्ट्र शासनानं जो तुमच्याशी करार केलाय, ती जी वाघनखं आहेत ती खरोखरच छत्रपतींच्या काळातली आहेत का, त्याचा काही पुरावा तुमच्याकडे आहे का, अशी माहिती स्पष्टपणे विचारली असता त्यांनी सांगितलं अशी कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. त्याच्यानंतर त्यांनी अजून शोध घेतला सावंतांनी आणि ही वाघनखं आजही सातारच्या गादीकडे त्यांच्याकडे आहेत असा शोध असल्याचं त्यांनी सांगितलं. जनतेची ही फसवणूक केवळ मतांकरता तर केली नाही ना, अशी शंका आता तुमच्या माझ्या मनात आल्याशिवाय राहत नाही. म्हणून संभाजी ब्रिगेडनं छत्रपतींच्या साहित्याचा हा केलेला अवमान म्हणजे छत्रपतींचाच अवमान आहे, म्हणून या सरकारनं आणि मनगंटीवारांनी माफी मागितली पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली. ह्या सगळ्या गोष्टीचा वस्तुपाठ जर आपण पाहिला तर आपल्याला निश्चित ध्यानात येतं, सत्ता मिळवण्याकरता, सत्तेला मतदान करण्याकरता जो जो वर्ग जसा जसा खुश होईल तसं तसं आता ह्या सरकारची भूमिका चालू झाली आहे. कदाचित झालेल्या मतदानावरनं लोकसभेच्या त्यांना वाटत असेल की आपल्याला आता पुन्हा लोक मतदान करणार नाहीत, म्हणून मतं मिळवण्याकरता ही योजना तर नाही असं आपल्याला वाटू शकतं. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.